नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 3 मसावी लसावी याचा अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आता आपल्याला लसावी मसावी शिकण्यापूर्वी मूळ संख्या म्हणजे काय असतात, मूळ संख्या कोणत्या असतात, त्या किती आहेत, हे आपल्याला आधी अभ्यास करायचा आहे. आता किती आहेत म्हणण्यापेक्षा त्या असंख्य आहेत. पण आता इथे त्यांनी आपल्याला काय विचारले की सर्वात लहान मूळ संख्या कोणती, त्यानंतर 2 ते 50 या संख्यांमध्ये किती मूळ संख्या आहेत अशा म्हटल्या तर आपण त्याची यादी करू शकतो. त्याची त्यांनी यादी करायला सांगितली आणि इथे ज्या त्यांनी आपल्याला संख्या दिलेल्या आहेत 17 पासून 97 पर्यंत, त्यामध्ये ज्या मूळ संख्या आहेत त्याभोवती त्यांनी आपल्याला वर्तुळ करायला सांगितले. आता सर्वात आधी आपण हे आठवूयात की मूळ संख्या म्हणजे काय. तर मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येचे 1 व ती संख्या असे 2च विभाजक असतात त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. आता यामध्ये इथे त्यांनी आपल्याला 17, 15, 4, 3 असे जे दिलेले आहेत आकडे. आता इथे बघा आपण वर्तुळ केलेलं आहे ज्या मूळ संख्या आहेत त्याच्याभोवती. आता इथे पुढे सहमूळ संख्या बघा. ज्या 2 संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 हाच असतो त्या संख्या एकमेकींच्या सहमूळ आहेत असे म्हणतात. सहमूळ संख्यांना सापेक्ष मूळ संख्या असेही म्हणतात. आता इथे उदाहरण बघा. 10 आणि 21 या संख्या सहमूळ संख्या आहेत कारण 10चे विभाजक 1, 2, 5, 10 आणि 21चे विभाजक 1, 3, 7, 21 या दोनही संख्यांच्या विभाजकांमध्ये 1 हा समान आकडा इथे आपल्याला दिसतोय. म्हणजे इथे सामायिक विभाजक आहे. मग 3, 8, 4, 9 या ज्या काही संख्या त्यांनी दिल्या आहेत तर यांच्यामध्ये किती सहमूळ संख्या आहेत ते तुम्हाला शोधायला त्यांनी इथे सांगितलेलं आहे. हे एक उदाहरण तुम्ही सोडून बघा, त्याचा अभ्यास करूया. आता या इयत्तेत आपण जोडमूळ संख्या म्हणजे काय हे जाणून घेऊया की ज्या 2 आता व्याख्या बघा जोडमूळ संख्यांची. ज्या 2 मूळ संख्यांमधील फरक 2 आहे त्या 2 मूळ संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. जसे 3, 5 याच्यामध्ये 2चा फरक आहे. 3 अधिक 2 केलं की किती मिळतात आपल्याला 5. 5 आणि 7 म्हणजे 5 अधिक 2 केले की आपल्याला मिळतात 7. म्हणजे ह्या दोघांमधला फरक किती झाला 2. तसंच 11, 13, 29, 31 याप्रमाणे त्या संख्या आहेत. आता सराव संच 10 बघा.